नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नगर परिषद भरती प्रश्नपत्रिकेच्या या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये. तर ऑलरेडी आपण याआधी 2 भाग विश्लेषण केलेले आहे. त्या भागामध्ये आपण 25 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 1 आणि 2 चा पेपर डिस्कस केलेला होता. कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते ते आपण त्यामध्ये पाहिले असेल, नसेल पाहिलं तर ते पाहून घ्या तुम्ही. पहिले एक भाग 2 पाहून घ्या, त्यानंतर भाग 3 ला या. आज आपण नगर परिषद भरतीचा भाग 3 पाहत आहोत आणि रेग्युलर बेसिसला आपण पाहतोय कर निर्धारणचे हे पेपर आहेत. TCSनं घेतलेले होते आणि भविष्यात नगर परिषदची भरती होत आहे. या भरतीच्या दृष्टिकोनातून नेमकं पूर्वकल्पना म्हणून मुलांना कसे प्रश्न असतात, कशाप्रकारे आपण ते प्रश्न कमीत कमी वेळेत टॅकल करू शकतो आणि आपल्याला त्या प्रश्नाच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी कसे मार्ग अवलंबता येईल, या सर्व गोष्टीचा आपण विचार करून काही आपण सेशन इथं सुरू केलेले आहेत, जे नगर परिषद भरतीचे होते. तसंच आपण आज एक भाग क्रमांक 3 घेऊन आलेलो आहे. मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, तर हे एक PPT आहे आपली, जे की ते आलेले प्रश्न मी सर्व एका टाइप करून घेतलेले आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी शेवटची नगर परिषदची भरती आणि ती भरती शिफ्ट क्रमांक 3 चा हा पेपर आहे. ओके, डन. पहिला प्रश्न दिला होता, खालीलपैकी कोणती जोडी समानार्थी आहे? आता समानार्थी म्हणजे काय, एकाच शब्दाचे अनेक अर्थ म्हणू शकतो. बरोबर आहे. आसक्ती, अनासक्ती हे पूर्ण अपोजिट आहे. त्यामुळे उत्तर हे होणार नाही. आशा, एखाद्या गोष्टीची आशा असणे आणि जर कधी ती मिळाली नाही, तर मग ते आपण काय म्हणतो, निराशा झाली. ही अपोजिट आहे. एक गोष्टी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या गोष्टीला त्याला काही माहीत नाही, त्याला आपण अजाण म्हणतो आणि ज्याला माहीत आहे त्याला आपण सुजाण म्हणतो. बरोबर? अज्ञान, सज्ञान. आता ज्ञानी आहे आणि सुज्ञ आहेत, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कशा आहे, एकामेकाला समानार्थी आहे. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 होईल. ठीक आहे. तर कोणती जोडी समानार्थी आहे? ज्ञानी आहे म्हणजे सुज्ञ आहे, अनभिज्ञ नाही तो. पुढचा प्रश्न. हा एक उतारा दिला होता. खालील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. तर मी तुम्हाला सांगितलं, हा उतारा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. थोडंसं अक्षर बारीक आहे आणि एकाच ह्याच्यावर घेण्याचा हा प्रयत्न होता. तर मी थोडंसं इथं, जर कधी आपण या व्हिडिओला स्किप करा. तुमचा वेळ जाणार नाही. म्हणजे सॉरी, या व्हिडिओला तुम्ही पॉज करू शकता आणि ह्या गोष्टीला पाहू शकता. तर हा सर्व उतारा आहे. फक्त प्रश्नामध्ये याच्यामध्ये जायसाठी कमी वेळात मी म्हणेल, याचा पहिले प्रस्तुत उत्तरात मुख्य आशय काय आहेत? पारसी भाषा, अरेबिक भाषा, इंग्रजी भाषा की गझल भाषा? आजच्या इराण देशाची भाषा पार्शियन आहे. मला इतकं सांगा, हा कोणावरती बोलत असेल? कोण्यातरी देशावरती. तो देश कोणता आहे? इराण. आणि सध्या तुम्हाला इराण देशाच्या संदर्भात कुठलीही माहिती विचारली तर तोंडपाठ आहे. कारण की तुम्हाला हे पण माहिती आहे, सध्या अमेरिकेचं, इराणचं आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. अमेरिकेनं जे ऑपरेशन चालवलं, त्या ऑपरेशनचे नावसुद्धा आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. इराणनं जे अमेरिकेविरुद्ध चालवलं, ते सुद्धा ऑपरेशन माहीत आहे. कोणता असा तो भाग होता, की ज्यामध्ये जगाला फटका बसला तेल क्षेत्रासाठी, ऊर्जा क्षेत्रासाठी, हॉर्मुझची सामुद्रधुनी आपण ज्याला म्हणतो. इराणची राजधानी तेहरान आहे, इराकची बगदाद आहे. या सर्व गोष्टी आपल्याला कन्फ्युजन टाळण्यासाठी मी सांगतोय. इराणची राजधानी तेहरान आहे आणि इराणचं जे चलन आहे ते तोमान आहे आणि बगदाद ही जी राजधानी आहे ती सिरियाची आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजन टाळा. आता इथं म्हटलं होतं प्रस्तुत उत्तरात मुख्य आशय कशाचा आहे? आता इराणची भाषा तुम्हाला पारसी आहे हे मला इथून सांगायचं होतं, का इराणची भाषा पारसी आहे. तरी आपण याच्यातून शोधून काढणारच आहोत. दुसरा प्रश्न दिला होता, इसवी सन 7व्या शतकात इराणवर कोणाची सत्ता होती? दुसरा प्रश्न दिला होता, मध्यकालीन पार्शियन भाषेला काय म्हटलं जाते? अवेस्ता, पहलवी भाषा, अरेबिक का इराणी? बस याच्यानंतर 3 प्रश्न या आपल्याला पॅसेजमधून पाहायला भेटते. बऱ्याचदा काय होते, की इथं 25 असतात मराठी व्याकरणाचे, तिथं 5-5 प्रश्न पॅसेजवर आणि जिथं 15 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतात, तिथं 3 प्रश्न पॅसेजवर पाहायला भेटते. मग तो इंग्रजी असो की मराठीचा असो. आणि जवळपास विचारणं तर तेच असते नेहमी, प्रस्तुत उत्तरामध्ये काय आहेत. एखादा शब्द दिला जाईल, एखाद्या शब्दाला अपोजिट वर्ड कोणता असेल, एखादा विरुद्धार्थी शब्द किंवा एखादा शब्द येईल, त्याचा शब्दसमूह विचारला जाईल किंवा वाक्यप्रचार विचारला जाईल. याच्याशिवाय याच्यामध्ये काहीच नाही विचारले जात. प्रस्तुत उतार्यात मुख्य आशय कसं, एकदा फक्त वाचून घेऊ फास्टमध्ये. तुम्ही वाचलं असेल. आजच्या इराण देशाची भाषा पार्शियन आहे. या भाषेला पारसी भाषा असे म्हणतात. ओके, पार्शियन भाषेला काय म्हणतो? पारसी भाषा असं म्हणतात. इराणियन हा व्यापक भाषांचा एक उपविभाग आहे. फारसीचा इतिहास एकूण 3 विभागात लिहिला जातो. या भाषेची अगदी पूर्वीचा भाग जुनी पार्शियन भाषा
अवस्था या नावानं ओळखले जाते. म्हणजे या भाषेचा जो पूर्वीचा भाग आहे, कोणत्या नावानं ओळखले जाते? अवस्था या नावानं ओळखले जाते. ज्यावेळेस तुम्हाला असं दिसते, त्यावेळेस हायलाइट करून घेता. पण मी पेपर ऑनलाईन देणार आहे. त्यावेळेस काय करायचं, की तिथं लिहून घ्यायचं. ओळ नंबर 2, ओळ नंबर 3 हे माझं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जर कधी सोपं माहीत असेल, ते तुम्ही करू शकता. याचबरोबर या भाषेला पार्शियन भाषेचे जुने पवित्र ग्रंथ लिहिले जाते. या स्तरावरील भाषा संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली आहे, असे लक्षात येते. मध्यकालीन पार्शियन भाषेला पहिलवी भाषा असे म्हणतात. आपल्याला कुठेतरी ऑप्शनमध्ये दिसलं होतं 3 ऑप्शन त्या. तर या भाषेवर मूळ पार्शियन भाषेचा प्रभाव आहे. पार्शियन राजे इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 226 या सुमारात 500 वर्षाच्या काळात इराणवर सत्ता गाजवत होते. या काळात पार्शियन भाषा सुटसुटीत व सोपी झाली. इसवी सन 7व्या शतकात अरब देशांनी इराणवर सत्ता लादली. मला सांगा, इसवी सन 7व्या शतकामध्ये अरब देशांनी इराणवर सत्ता लादली. अरब पंडितांनी बरेच असे पार्शियन साहित्य अरेबिक भाषेत नंतर भाषांतरित केले. 9व्या शतकानंतर पार्शियन भाषेला आधुनिक भाषा असे म्हटले जाते. अरेबिक भाषेत नंतर पूर्व पार्शियन साहित्य लिहिल्या गेले. हे साहित्य खूप विस्तारित आहे. प्रमुखतः ते काव्य स्वरूपात लिहिले गेले. इसवी सन पूर्व 600 ते 650 सुमार 1000 वर्षाच्या काळात लिहिले गेलेले साहित्य मूळ पार्शियन आहे. गाथा या स्वरूपात ते आहेत. नंतर ते अरेबिक भाषेत भाषांतरित झाले. मला तर वाटते आपण जे प्रश्न वाचले त्याच्यावरती सापडले वाटते. साहित्य गायकी स्वरूपात वाचावे लागत असेल. फिरदुसी महाकाव्य 10व्या शतकात होते. हे फिरदुसी महाकाव्य 10व्या शतकात पार्शियन भाषेत पण अरेबिक लिपीक होते. असा विचार जर कधी पाचक प्रश्न असते ना, ते विचारलं असतं. हे जे आहे ना बा, फिरदुसी हे काव्य कोणत्या लिपीत होते आणि कन्फ्यूज करण्याचं टाकलं असतं पहिलं पार्शियन. इराणमध्ये इसवी सन 1072च्या सुमारास नासेर खुस्त्री, ओके, नासेर खुस्त्री त्याच सुमारास ओमर खय्याम या 2 महाकवी होऊन गेले. कोण? नासेर खुस्त्री आणि काय ओमर खुय्याम असे होऊन गेले. त्यांनी लिहिलेली गझल-गीती ही सर्व अरब विश्वात नंतर भारतातही झाली. प्रश्न आहे पहिला, प्रस्तुत उत्तरात मुख्य आशय कोणत्या भाषेचा आहे? अरेबिक भाषेचा आहे, पारसी भाषेचा, इंग्रजी भाषा आणि गझल परिचय याचा बिलकुल नाही आहे. पारसी भाषेचा परिचय करून देता येते. काही डाऊट आहे का याच्यामध्ये प्रश्नात कोणाला? ते कशाचा परिचय करून देत आहे? ते देत आहे अरेबिक भाषेचा, सॉरी आपल्या पारसी भाषेचा परिचय करून ते देऊन राहिलो. यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे पहा. 6व्या शतकात काय प्रश्न? इसवी सन 7व्या शतकात इराणवर कोणाची सत्ता होती? आपल्याला मी तर दाखवलं असेल. इराणवर 7व्या शतकामध्ये कोणाची सत्ता होती? हे पहा. इसवी सन 7व्या शतकात अरब देशांनी इराणवर सत्ता केली. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं आपल्याला? 7व्या शतकात अरबांनी अरब अ, या 7व्या शतकामध्ये अरब देशाची या इराणवर सत्ता होती. नेक्स्ट प्रश्न, मध्यकालीन पार्शियन भाषेला काय म्हटले जाते? मध्यकालीन पार्शियन भाषेला पेहलावी भाषा अरेबिक, इराणी की अवेस्ता. आपण हे सुद्धा केलेलं होतं. आता मध्ययुगीन पार्शियन भाषेला काय म्हणतात पहा. मध्यकालीन पार्शियन भाषेला पेहलवी भाषा असे म्हणतात. काय म्हणतात? मध्ययुगीन भाषेला पेहलवी भाषा असे म्हणतात. आणि हे उत्तर त्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 3 प्रश्न पॅसेजवरती विचारले. याचा अर्थ असा आहे 6 मार्क विचारलेले आहेत आणि 6 पैकी 6 घ्यायचे आहे. त्यानं 4 घेतले. तर 2 मार्कांना मागं पडेल. 2 पॉइंट काहीतरी मार्कांना मागं पडेल, कारण की जेवढे प्रश्न चुकवसाल तेवढं आपलं जे नॉर्मलायझेशन होते त्याच्यामध्ये आपण कमी-कमी होणार ना. जेवढे कमी प्रश्न चुकसाल तेवढं आपलं नॉर्मलाइज जास्त होईल. त्याच्यामुळे हेच आपले स्कोरिंगचे मार्क असणार आहेत. 2 मार्क म्हणजेच काय, आपण वेटिंगमध्ये नाही, लागणारा डायरेक्ट जॉइनिंगवर आहे. ते खतम. पुढे चला. पुढील वाक्यातील विशेष नामे तुम्हाला सांगायचे आहे. माधुरी उद्याच्या गाडीने मुंबईला जाणार आहे. विशेष नाम तुम्हाला सांगायचं आहे. माधुरी उद्याच्या गाडीने मुंबईला जाणार आहे. आता माधुरी एक प्रकारची एक मुलीचं म्हटलेलं आहे. मुलीविषयी म्हटलं आहे माधुरी. माधुर्य म्हटलं असतं तर भाववाचक नाव झालं असतं. एका मुलीचा उल्लेख करू आला वाक्यामध्ये आणि मुंबई एका विशिष्ट शहराचं नाव आहे. त्यामुळे माधुरी आणि मुंबई हे दोन्हीही विशेष नामं होईल. गाडी म्हटलं असतं तर सामान्य नाम झालं असतं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, घर, वाडा, महाल, झोपडी या 4 शब्दांपैकी पुलिंगी शब्द. आता आपण पुलिंगी शब्द ओळखतो काय? मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे पुलिंगी, दुसरा म्हणजे स्त्रीलिंगी, तिसरा म्हणजे नपुंसक. पुलिंगी म्हणजे आपण म्हणतो तो, पुलिंगी काय असते? तो, स्त्रीलिंगी असते ती आणि नपुंसकलिंगी असते ते. नपुंसकलिंगी काय असते? ते असते. मग मला आता माझ्या मित्रांनो सांगा, ते घर नपुंसकलिंगी,
तो वाडा पुलिंगी. तो महाल काय, ती झोपडी, ती, तो आणि ते. मग आपल्याला फक्त तो आला पाहिजे. वाडा आणि महाल कुठे आहे? ऑप्शन नंबर 2. घर म्हटलं तर ते घर उत्तर कटलं, इथं सुद्धा कटलं. झोपडी म्हटलं तर स्त्रीलिंगी. त्यामुळे उत्तराचा ऑप्शन नंबर किती व्हायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2 व्हायला पाहिजे. दिलेल्या गोष्टी समजून राहिल्या असे आशा करतो. अग्रज. आता अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. फक्त पेपरमध्ये एकच तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही असो, मी असो, की आणखी जे पोरं व्हिडिओ पाहणारे असो, की त्या सोबतच्या पोरांची सिलेक्शन कशामुळे जाते? एकाच गोष्टी. याला घाई एवढ्या दुनियाची राहते, याच्याजवळ फुरसतच नाही राहत ना, हे पूर्ण प्रश्न वाचायचा. हा प्रश्न वाचायची फुरसत नाही राहत. एवढंच काय, हा एखादा तुमच्या माझ्यासारखा एखादा प्रश्न वाचणाराही असेल, तर त्याची फुरसत ऑप्शन वाचायची राहील. तो तिथं कार्यक्रम वाजवते. अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुज म्हणजे लहान भाऊ. पेपरमध्ये आता जरी हा प्रश्न फिरून विचारला नाही, कोणता नाही ऑप्शन राहते यापैकी नाही. 4 नंबर. चला वाजला कार्यक्रम. पुढे पहा. आस्तिकला नास्तिक येते. अंबुज हे कमळ पंकज वैद्य. पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? म्हणजे आपल्याला व्याकरणदृष्ट्या अचूक असलेलं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. सगळीकडे क्रियापद. सूर्य पश्चिम दिशेला मावळत सायंकाळी असतो. इथं जे आहे ना, वाक्यरचना व्यवस्थित नाही आहे. अर्थ एक जरी निघते, पण वाक्यरचना व्यवस्थित नाही आहे. ऑप्शन नंबर. पश्चिम सूर्य सायंकाळी दिशेला मावळत असतो, वाक्यरचना व्यवस्थित नाही. सायंकाळी पश्चिम दिशेला सूर्य मावळत असतो. सायंकाळी सूर्य दिशेला पश्चिम मावळत असतो. वाक्य वाचल्याबरोबर लक्षात येते, याचं उत्तर ऑप्शन नंबर आपलं 3 असू शकते आणि ते एकदम बरोबर असायला पाहिजे. तर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये 15 प्रश्न जर तुम्हाला विचारले जात असाल, तर याचे 30च गुण भेटले पाहिजे. तुम्हाला 28 नाही, 30 पैकी 30च भेटले पाहिजे. पुढचा प्रश्न. ग्रंथ या शब्दाचे लिंग निश्चित करा. आता तो ग्रंथ, ठीक आहे. तो ग्रंथ असला तर आपण काय म्हणतो? तो ग्रंथ असेल तर आपण काय म्हणतो? तर तो ग्रंथ असेल तर आपण म्हणतो पुलिंगी शब्द. सर्वांना समजलं? आता ग्रंथचं स्त्रीलिंगी होते पोथी. ग्रंथचं स्त्रीलिंगी काय होते? पोथी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याचंच काय होईल? नपुंसकलिंगी पुस्तक. याचंच काय होईल? नपुंसकलिंगी पुस्तक. म्हणजे तसं काय? फेटा, पगडी आणि पागोटे तशा प्रकारे, म्हणजे एकच शब्द 3 लिंगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वापरला जातो. जसं म्हटलं आपण, तो ग्रंथ. हाच शब्द स्त्रीलिंगीमध्ये पोथी आणि हा शब्द नपुंसकलिंगी म्हणजे पुस्तक. ओके, डन. तुम्हाला समजलं असेल. नाही रे बुवा, तुला नाही बोलवलं प्लीज. हा, शेतकरी सकाळी शेतावर गेला, वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. एखाद्या गोष्टीमध्ये कुठली माहिती सांगितली असेल, तर ते वाक्य फक्त विधानार्थी असते. ओके. त्या गोष्टीमध्ये नकार सुचवला असेल, नकारार्थी असते. त्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारला असेल, तर प्रश्नार्थी असते. त्या गोष्टीमध्ये जर कधी उद्गार सुचवला, अरेरेरे! आम्ही सकाळी साप पाहिला. हे एक्सक्लेमेटरी मार्क सुद्धा शेवटी असेल, तर ते उद्गारार्थी असते. तूर्तास ह्या प्रश्नाचं उत्तर विधानार्थी वाक्य असे आहे. ओके. पुढे चालूया. खेडे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे तुम्हाला? खेडे या शब्दाचं अनेक वचन कोणतं आहे? खेडी. खेडे, खेडी. खेडे, खेडी या शब्दाचं अनेक वचन होईल. यानंतर मी लाडू खात असेन म्हणजेच का, क्रिया जी आहेत भविष्यातली दर्शवते. तिथं क्रिया भविष्यातली दर्शवते, तिथं भूतकाळ, वर्तमान काळ ह्या दोन्ही गोष्टी काढून टाकायच्या. आता मी लाडू खात असेल, लाडू खाऊन पूर्ण झाला काय? पूर्ण आहे ना. मग जर कधी मग हे रीती खात, जर कधी म्हटलं मी लाडू खात जाईल, दररोज खात जाईल, तर ते रीती भविष्यकाळ झालं असतं. पण आता लाडू खात असेल, क्रिया पूर्णच झाली नाही, म्हणून ते अपूर्ण मध्ये झाले पाहिजे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 1. सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले, वाक्यातला प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. आता सर्कशीतला विदूषक, सर्कशीतल्या विदूषकाने कर्त्याला प्रत्यय, प्रेक्षकांना हसविले. मग आता मला इतकं सांगा, कर्त्याला व कर्माला जर कधी प्रत्यय लागले, तर आपण तो कोणता प्रयोग म्हणतो? तो आपण फक्त भावे प्रयोग. आणि जर वाक्यामध्ये कर्म आहे,
हसवण्याचं काय कर्म हे आहे. क्रिया कोणावर घडली? प्रेक्षकांवर. त्यामुळे उत्तर आपलं सकर्मक झालं पाहिजे. त्या उत्तर एक अकर्मकमध्ये ज्याच्यामध्ये कर्म नसेल, प्रधान कर्तृ कर्मणी त्याच्यामध्ये हे उत्तर होणार नाही. कारण की कर्मणीमध्ये फक्त आणि फक्त कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्तरीमध्ये तर फक्त प्रत्ययच नसतो. त्यामुळे इथं प्रत्यय आहे, त्यामुळे उत्तर कर्तरीचं तर बिनधास्त चान्स नाही आहे. ओके, ऑप्शन नंबर 1. पुढील वाक्यातील कर्म तुम्हाला सांगायचं होतं. कर्म. ओके. नारळ फोडणारा तो पुरुष पुरुष हात मी चारला. वाक्यात मला थोडंसं पाहू द्या. वाक्यात स्पेलिंग मिस्टेक आहे का तो काही? स्पेलिंग मिस्टेक आहे. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला असाच प्रश्न होता आणि वाक्यातलं कर्म विचारलं होतं. आता कर्ता म्हटलं तर काय? नारळ फोडणारा तो पुरुषी, पुरुष. ओके. आणि जर कधी कर्म विचारलं तर काय? मग हात. कर्म विचारला तर काय? हात. त्यानंतर नीळकंठ, निळा आहे ज्याचा कंठ, असे ते विष्णू का शंकर? असे ते शंकर. आणि जर म्हणजे आपण म्हणू काय, दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्या जिथं पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतो. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असते. ओके. जिथं पंचवटी, पार, भाई अशा प्रकारच्या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्वाची असतात. ओके. आई वडील, आई आणि वडील. पुढचा प्रश्न आपण जाऊया. मराठीचे 15 प्रश्न झालेले आहेत. जीकेचे आपण 15 प्रश्न पाहणार आहे. भारताच्या रजिस्टर जनरलच्या IRGI नमुना नोंदणी प्रणालीच्या SRS बातमीनुसार 2019 मध्ये महाराष्ट्रात बालमृत्यू दर किती होता? आता बालमृत्यू दर सतत हा घटत आहे, लक्षात ठेवा. बालमृत्यू दर हा सतत कमी होत आहे. तर त्यावेळेस किती होता? 17 होता, हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्ती नागरिकत्वाचे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात सामावले? तुम्हाला माहिती आहे राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग सध्या स्थितीमध्ये आहे. पहिले 22 होते, त्यातला एक रद्द झाला आणि 4 नवीन वाढले म्हणून 25 राहिले. एवढं क्लिअर करून घ्या. आता जर आपण इथं एकंदरीत विचार केला तर भाग 1 कलम 1 ते 4 जे आहेत संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र आणि 2 ते 5 ते 11 कलम आहे. 5 ते 11 कलम आहे नागरिकत्व आणि 12 ते 35 आहे. 12 ते 35 काय मूलभूत हक्क आणि हक्क आपण अमेरिकेपासून घेतले आणि 36 ते 51 कलम आहे मार्गदर्शक तत्त्वे जे आयर्लंडपासून घेतले आणि 51 ए कलम आहे जे मूलभूत कर्तव्याची आहे हे फंडामेंटल ड्युटीज आणि हे रशियाकडून घेतले. अशा प्रकारचे सध्याचे मी तुम्हाला 4 भाग सांगतोय. 4B भाग आहे हा. हा कोणता भाग आहे? 4B भाग आहे. हा चौथा भाग आहे, तिसरा भाग आहे, दुसरा भाग आहे. मग आता मला इतकं सांगा, नागरिकत्वाचे जे अधिकार आहे ते भाग क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. पंतप्रधान खालीलपैकी कोणाची राज्यसभेचा नेता म्हणून नियुक्ती करतात? आता राज्यसभेचा नेता म्हणून कोणाची नियुक्ती करतात? राज्यसभेचे सभापती, राज्याच्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ मंत्री, लोकसभेचे सदस्य असलेले सर्वात ज्येष्ठ मंत्री, राज्यसभेचे सदस्य असलेले सर्वात ज्येष्ठ मंत्री. आता इथं भरपूर सारे लोक कन्फ्युजन होऊ शकतात. तर राज्यसभेचे सर्व सदस्य असलेले ओके, सदस्य असलेले सर्वात ज्येष्ठ मंत्री यांची काय होते? पंतप्रधानाच्या मार्फत राज्यसभेचा नेता म्हणून नियुक्ती केली जाते. हे लक्षात ठेवा. ओके. काही डाऊट आहे का याच्या संदर्भात? चला पुढे. 12व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर कोणत्या राजघराण्याने राज्य केले? महाराष्ट्रात 12व्यापासून 14व्या शतकापर्यंत कोणत्या राजघराण्याने राज्य केले? तर ते होते सेऊल राजघराणे. कोणते होते माझ्या मित्रांनो? सेऊल राजघराणे. यानंतर 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचे बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? 800 समथिंग असायला पाहिजे. बीडचं 807. ओके. कोणत्या जिल्ह्याचं असायला पाहिजे? बीड या जिल्ह्याचं असायला पाहिजे 837. चालायचं पुढं. आता पहा.
काय म्हणते? लाल AQI एअर क्वालिटी इंडेक्स असेल ते रंगासाठी हवा गुणवत्ता निर्देशांकाचे मूल्य काय आहेत? तर महाराष्ट्रात अमरावती शहर जे आहे, सर्वात शुद्ध हवेचं शहर आहे. तिथं जे हवा आहेत, आता मी तिथं लोकलला राहतो, तर तिथं जी हवा आहे ना, ती 70च्या अंदरच राहते. AQI 70 खूप जास्त झालं. 70 दुपारच्या वेळेस राहील, 100 तर कधी जात नाही आणि सकाळच्या वेळेस 30-35 राहते. सर्वात बेस्ट असते 50 पर्यंत हवा. तर आता पहा काय म्हणते, लाल AQI रंगासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक जो आहे 151 ते 50 आहे. आता हे गुणवत्ता वेगळे-वेगळे ठरवले जातात. म्हणजे 0 ते 50 असते. याला चांगली हवा म्हणतो आपण. याला काय म्हणतो? चांगली हवा म्हणतो. 51 ते 100 असेल, तर याला आपण मध्यम हवा म्हणतो. काय म्हणतो? मध्यम. त्याच्यानंतर 101 ते 150 असेल, तर ही झाली खराब. ही झाली खराब हवा आणि माझ्या मित्रांनो 300 प्लस असेल, 300 ते 500 दरम्यान असेल, तर याला म्हणतो धोकादायक आणि तुम्हाला 300 पेक्षा जास्त हे दिल्लीमध्ये पाहायला भेटते. हिवाळ्यात. विल्यम कॅरी या ख्रिश्चन मिशनऱ्याने पहिला मराठी शब्द कोणत्या लिपीत प्रकाशित केलेला होता? तर तो होता देवनागरी लिपीमध्ये. कोणत्या लिपीमध्ये प्रकाशित केलेला होता? तर देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित केलेला होता. पुढचा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये आता त्यावेळेस झालेलं करंट अफेअर आहे बरं हे बरं का. तुम्हाला अशा हिशोबाने लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी नगर परिषदची एक्झाम होईल. तिथून 12 महिन्यापूर्वीचं सर्व करंट तुम्हाला करावं लागेल. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या पॅराग्वेच्या अध्यक्षीय निवडणुकीत खालीलपैकी कोण विजयी झाले? आता त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो सॅन्टियागो पेना सॅन्टियागो पेना यानंतर IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी शाश्वत हरित हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी कोणते उत्प्रेरक विकसित केलेले आहेत? तर कोणते उत्प्रेरक विकसित केलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्या मित्रांनो पिनसर उत्प्रेरक. कोणतं? पिनसर उत्प्रेरक. अशा प्रकारचे प्रश्न जे डायरेक्ट मार्क घेऊन जाणारे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं वाचावं लागेल. मी म्हणेल जे आपले महत्त्वाचे कोर सब्जेक्ट आहे, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता याला आउट ऑफच्या दृष्टिकोनातून घेऊन जा. त्यावेळेस कुठं आपला चांगला स्कोर बनेल. कारण हे प्रश्न एकदम सहज सुटणार नाही आणि कोणाला सुटणार नाही. खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील प्रदेश आहे, जो पूर्वी, मध्य आणि वराड त्याला आपण बेरार प्रांत म्हणतो प्रांताचा एक भाग होता. आता काय म्हणते सर्वात पूर्वेकडील प्रदेश आता महाराष्ट्राचा पूर्वेकडील प्रदेश म्हटलं तर काय असायला पाहिजे? विदर्भ असायला पाहिजे ना. महाराष्ट्राचा पूर्वेकडील प्रदेश म्हटला तर विदर्भ असायला पाहिजे आणि विदर्भ सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे. 97,404 किलोमीटरचा असायला पाहिजे. कारण की नागपूर सगळ्यात 2 नंबरचा सर्वात मोठा विभाग, त्यानंतर अमरावती सर्वात लहान विभाग 46,000 समथिंग चौरस किलोमीटरचा. विच ऑफ द फॉलोइंग लुक्स आफ्टर द याचं मग इंग्रजीचं कसं काय आलं रे? लोकल गव्हर्नमेंट इन द स्टेट. अच्छा. इंग्रजीचे कसे प्रश्न आले म्हणतात? बरं. आझादी का अमृत महोत्सव निमित्त आहे ते जीकेचाच प्रश्न तो इंग्रजीत टाईप झाला. आझादी का अमृत महोत्सव निमित्त 11 एप्रिल ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित शाश्वत विकास उद्यांच्या वरील राष्ट्रीय परिषदेची विषयवस्तू थीम काय होती? हे थीम सुद्धा पेपरमध्ये विचारलेली होती. त्या प्रश्नात होता पंचायत के नवनिर्माण का संकल्प पंचायत के नवनिर्माण का संकल्पोत्सव. यानंतर आहे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22 नुसार महाराष्ट्र राज्याने पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मार्च 2021 ते 23 मध्ये पेपर झाला. 21चा प्रश्न आलेला आहे. 21 मध्ये टिंब ऑगस्टमध्ये साहसी पर्यटन धोरण जाहीर केले. तर ते कोणतं धोरण होतं? तर त्याला म्हणतात माझ्या मित्रांनो कॅव्हरन धोरण. ओके. कॅरव्हॅन धोरण. काय आहे? कॅरव्हॅन धोरण. चा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार नोंदणी केलेले वनक्षेत्र फॉरेस्ट एरिया जे आहेत ते तयार करण्यात आलेले होते? भारताचा वन अधिनियम कधीचा आहे? हा प्रश्न आपल्याला एकदम सोपी जायला पाहिजे. तो 1927 चा आहे. भारताचा वन कायदा कोणता आहे? 1927 चा आहे आणि संत तुकाराम वनग्राम योजना 2006 ची आहे. हे लक्षात ठेवा. अर्थसंकल्पानुसार 20,000 ग्रामपंचायतीमध्ये
कोणते प्रकल्प उभारले जात आहे? कोणते प्रकल्प उभारले जात आहे 20,000 ग्रामपंचायतीमध्ये? सौर ऊर्जा प्रकल्प. कोणते प्रकल्प उभारले जात आहे? सौर ऊर्जा प्रकल्प. ओके. चला. अशा प्रकारे आपले 2 विषयाचे प्रश्न कसे आले ते आपण पाहिले. आता तिसरा विषय आपला बुद्धिमत्तेचा आहे. त्याला आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. काय कार्यक्रम आहे याचा. ओके. योग्य तुम्हाला उत्तर शोधायचे होते. 4 64 एकास किती? एकदम छान प्रश्न आहे. त्याचं म्हणणं आहे 4चा घन 64 आहे. 4चा घन 64 आहे किंवा 4चा तिसरा घात 64 आहे. तर 1चा तिसरा घात किती? आता 1चा किती पण घात मोठा केला तर त्याचं उत्तर काय येते? 1च येते. बाकी असं कोणत्याच गोष्टी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर फक्त 1 येईल. 7चा तिसरा घात 43, 6चा 6चा तिसरा घात होते 216 आणि 2चा होते 8. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बरोबर झालं. ए म्हणजे प्लस, डी म्हणजे भागाकार, पी म्हणजे गुणाकार आणि एस म्हणजे वजाबाकी. तर तुम्हाला म्हटलेलं आहे 9p4 ब्रॅकेट इन ब्रॅकेट कंप्लीट डी 2s ब्रॅकेटमध्ये आणखी दिला आहे 8a4 ब्रॅकेट कंप्लीट परत दिला ए 3p6p1 अशा प्रकारे दिलेलं आहे. बरं आता पहा काय म्हणते. इथं दिलेलं आहे माझ्या मित्रांनो 9, पी म्हणजे गुणाकार आणि इथं दिलेलं आहे 4. काय डी डी म्हणजे काय म्हणते? डी म्हणजे भागाकार. भागाकाराचं चिन्ह घेतलं मी तर घेतलं परत 2 यसच असेल हा. यस म्हणजे वजाबाकी. मला एकदा चेक करून घ्या यस आहे की आणखी काही आहे. यसच असेल तो. बरं यस वजाचं चिन्ह आहे. याच्यानंतर ब्रॅकेट परत ब्रॅकेटमध्ये दिलेला 8. हे कुठे आहे? ए म्हणजे प्लस त्याच्यानंतर इथं दिलं 4 ब्रॅकेट परत कंप्लीट. ए म्हणजे परत प्लस दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अधिक समोरचा आहे 3. पी म्हणजे गुणाकार. पी म्हणजे गुणाकार. 6 जसाच्या तसा. पी पी म्हणजे काय दिलं परत? म्हणजे परत गुणाकार दिलेला आहे. 2 पी आलेला आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे 1. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या का डी म्हणजे भागाकार होतं, जिथं डी होतं बरोबर तिथं आपण भागाकार घेऊन घेतलं. ए म्हणजे प्लस होतं जिथं जिथं ए होतं आपण तिथं प्लस करून घेतलं. तिथं यस होतं तिथं आपण वजा सुद्धा करून घेतली. तर आता आपल्याला म्हणते या प्रश्नाचे उत्तर सुचवायचे आहे दिलेल्या 4 ऑप्शनपैकी. याचं उत्तर कुठलं तरी असेल. ठीक आहे. कुठलं तरी याचं उत्तर असणार आहे 4 ऑप्शनपैकी. सर्वात प्रथम आपण कुठूनही सुरुवात केली तर काही अडचण नाही. बरं. 6 त्रिक 18, 18 एक 18 हे झाले 18. प्लसचं चिन्ह जसंच्या तसं. ओके. 8 अधिक 4 किती झाले? 12. 8 अधिक 4 किती? 12. वजा वजा आहे. बरं. हे वजा 9 चौक 36. 36 भागाकारात 2. हे वजाचं चिन्ह हे आहे बरं ते. पण असं क्लोज लिहून घेऊ. 36 भागाकारात 2 हा ब्रॅकेट बनेल. आता जर आपण करायला गेलो इथं तर बे एक बे बे 18 36 हे 18 आले. ओके. 18 हे वजा 12 प्लस 18 हे 18 अधिक 18 होते 36. प्लसचे घर जवळ घेऊन आपण प्लसचे पहिले घर घेऊ नंतर वजा वजा करू. आता 18 अधिक 18 होते 36. 36 मधून जर कधी 12 36 मधून जर कधी 12 गेले तर उरले किती? 24. या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर किती होईल? 24. आपल्याला दिलेल्या गोष्टी समजल्या असेल. नसेल समजलं तर मला एकदा सांगा. परत सांगण्याचा प्रयत्न करतो. एकदा आपण परत घेऊ. मला असं वाटते तुम्हाला कोणाला अडचण आली असेल सांगण्यामध्ये मला असं वाटलं का कुठंतरी मला समजण्यात अडचण येईल. मी परत सांगतो. पहा. 6 त्रिक 18, 18 एक 18 हे 18 झाले. घेऊन ठेवले. प्लसचं चिन्ह जसंच्या तसं. 8 अधिक 4 किती झाले? 8 अधिक 4 12 झाले. डन. हे वजाचं चिन्ह तसंच्या तसं. 9 चौक किती आले? 36. 36 भागाकारात 2. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला? या सगळ्याचं 18. 18 लिहून टाकली इथं मी लगेच. आता आपण कंचे बागुबेवच्या रूलनुसार पहिले ब्रॅकेट करावं लागतं. रेगिकन्स ब्रॅकेट त्याच्यानंतर आपल्याला भागाकार त्यानंतर गुणाकार बेरीज आणि सगळ्यात शेवटी काय करायची? वजाबाकी.
आता 18 अधिक 18 म्हणजे हे झाले प्लसचे घरं. 18 अधिक 18 किती होते? 36 आणि 36 मधून 12 गेले. उरले किती? 24. हेच आपला प्रश्न. दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. एकदा याला पाहून घ्या. अपने को और आगे जाना है. ओके. चालायचं पुढं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. एका याला होल्डवर ठेवा. मला जरा याच्यात कन्फ्युजन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी रिलेटेड ऑफ द थर्ड टर्म इन द सेम वे टू द. बरं ठीक आहे. दुसऱ्या पदाशी पहिला पद जसा संबंधी आहे तसा चौथ्या पदाशी तिसरा पद संबंध असला पाहिजे. आता मेटल म्हणजे हा धातू आहे आणि ORC हा काय धातू सदृश्य पदार्थ आहे. रबर याचं उत्तर काय होईल? लेटेक्स. याचं काय होईल? लेटेक्स. फायबर हे तर काही होणार नाही. लेटेक्स यायला पाहिजे. डन. दिलेली अंकाक्षरी मालिका पूर्ण करण्यासाठी रिक्त तुम्हाला जागा भरायच्या आहेत. पहा. B2 डॅश F6 H8 तर पहा 2 नंतर 4 4 म्हणजे होते डी नंतर आलं 2 6 6 मध्ये 2 आलं 8 बरोबर आहे. आता 2 नंतर इथं काय असायला पाहिजे 4 4 नंतर बरोबर 6 6 नंतर 2 8 D4 ऑप्शन नंबर D4. 4 नंबरचं उत्तर होईल D4. याच्यानंतर आपण जाऊया. ज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. ओके. आपण ABCD पाहिली. ABCDचा आपल्याला माहित असेल खालचे वरचे अंक म्हणजे A B इकडे M पर्यंत इथं N पासून परत Z पर्यंत. आता Aच्या खाली बरोबर Z आहे, Zच्या वरती A आहे. हा 1 नंबरला आहे, हा 26 नंबरला आहे. ABCD मध्ये 26 अक्षर पहिले आपण सरळ लिहित आणतो. उरलेले 13 अक्षर आपण काय त्याच्याच मागं उलटे लिहित आणतो. आता CAN जर कधी पाहिलं आपण 25 आणि 24 म्हणजे Cच्या खाली काय यायला पाहिजे? X. बरोबर Cच्या खाली X आहे. असं जर कधी आपण ABCD लिहिली तर क्लिअरली लक्षात येईल आपल्याला R येतो 18व्या क्रमांकाला, T येतो 16व्या क्रमांकाला, S येतो 19व्या क्रमांकाला. याच्या वरचे अक्षर काय येईल रे? याच्या वरचे अक्षर येईल काय? याच्या वरचे अक्षर आपल्याला डायरेक्टली काय करायचं आहे? किंवा आपण म्हणू शकतो ना याच्यापेक्षा बेटर काय होईल? याच्यापेक्षा बेटर ते थांबा. ते लॉजिक नको लावू त्याला. ते लॉजिक त्याला लावू नका. ते होईल. तिला CAN. C म्हणजे 3. त्याच्यानंतर A म्हणजे 1, N म्हणजे 14. याला म्हटलेला आहे याने X, B, I म्हणजे 9, B म्हणजे 22 आणि X म्हणजे बरं. या 3 मधून जर कधी आपण ABCD उलटी लिहिली तर पहा इथं मी थोडं लिहून देतो. A, B, F, T, H, I, J, K, L, M. N, O, P, Q, R, S, T, U, E, W, X, Y आणि Z. इथं आपण थोडं विचार करा. या 3 पासून हा आहे तो C. याच्यापासून 1, 2, 3, 4 आणि 5 इथं काय केलं? वजा 5 घरं केली. काय केलं? वजा 5 घरं केले. मग मला इतकं सांगा, आपल्याला RPS 18, 16 आणि 19 या 18 मधून जर कधी 5 गेले तर उरले 13. 13 म्हणजे येते M. M वाले उत्तर इथं नाही आहे, इथं नाही आहे. 2 उत्तर कटले. बरं ठीक आहे. आता मला इतकं सांगा, या 19 आहे. 19 मधून जर कधी वजा 5 केले तर 14 होते. 14 म्हणजे N होते. उत्तरात N शेवटी कुठे आहे? इथं आहे. डायरेक्ट उत्तर येऊन जाते.
प्रश्न कठीणच नाही आहे. खूप सोपे प्रश्न आहे. तुम्हाला क्लिअर शब्दात सांगायचे. खूप सोपे प्रश्न आहे. चालायचं का पुढं? कालच्या आधीच्या दिवसाच्या आधीचा वार हा रविवारच्या 3 दिवस नंतरचा आहे. रविवारच्या 3 दिवसानंतरचा आहे, तर आज कोणता वार होईल? हे झालं आज, तर काल होईल. बरं, आजचाच वार काढावा लागते आपल्याला. आपल्याला वार काढायचा आहे. आपल्याला आजचा वार काढायचा आहे. बरं. काय म्हणते कालच्या आधीच्या दिवसाच्या आधीचा म्हणजे ह्या आज कालच्या आधीचा दिवस हा आधीचा कालच्या आधीच्या दिवसाच्या आधीचा वार हा रविवारच्या 3 दिवसानंतरचा असेल. रविवारच्या सोमवार, मंगळवार, बुधवार थोडंसं पाहून घ्या इथं. तर काय असला पाहिजे तिथं हा आज आहे, काल. त्याच्यानंतर इथं प्रश्न थोडा वाचा बरं. आधीच्या दिवसाच्या आधीचा वार, आधीच्या दिवसाच्या म्हणजे आज, कालच्या आधीच्या दिवसाच्या आधीचा वार हा रविवारच्या 3 दिवस नंतरचा असेल. म्हणजे रविवारपासून सोमवार, मंगळवार, बुधवार इथं असायला पाहिजे बुधवार, इथं असायला पाहिजे गुरुवार, ओके. इथं असायला पाहिजे शुक्रवार, आजचा असायला पाहिजे शनिवार. प्रश्न काय म्हणते, तर आज कोणता वार आहे? तर आज काय असायला पाहिजे? आज शनिवार असायला. ओके. पुढचा प्रश्न. दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी अंकाच्या कोणत्या 2 गटांची अदलाबदल केली पाहिजे? हा अशा प्रकारचा प्रश्न वर आपला टाइम घेण्यासाठी असतो. पहिले सोपे प्रश्न सोडवायचे. अशा प्रकारे प्रश्नाला होल्ड ठेवायचं. आलं तर पहिलेचे उत्तर असते. नाहीतर पुरे 4 ऑप्शन चेक करण्यात अर्थ नाही आहे. तेवढ्या उशिरात आपण बाकीचे प्रश्न लावू शकतो. आता पहा 678 15 भागाकारात 15 प्लस 1425 गुणाकारात 5 वजा 267 गुणाकारात 3 बरोबर 569 गुणाकारात 8 प्लस 51 गुणिला 4. आपण पहिलं ऑप्शन घेऊ याला करून. ओके. 678 आणि 1425 म्हणजे इथं 678 आहे, तिथं 1425, 1425 च्या जागी 678, तर 4 आहे, तिथं 8, 8च्या जागी 4. हो घ्यावं लागेल आपल्याला. हे 4 कुठं? 4 इथं आहे. आपल्याला सॉल्व्ह करायला हरकत नाही. आपण चालू करू. 1425 काय? 1425 भागाकारात 15 प्लस 678 येणार नाही का रे इथं? 678 याला हे घेऊ आपण. 1425 भागाकारात 15 प्लस 678 गुणेला 5 वजा 267 गुणेला 3 बरोबर 569 गुणेला 4 प्लस 51 गुणेला 8 गुणेला 8 1425 भागाकारात 15 प्लस 678 गुणिला 5 267 गुणिला 3 बरोबर 569 गुणिला 4 51 गुणिला 8. अदलाबदल केली पाहिजे म्हणते कोणत्या गोष्टी? काय? त्या गोष्टीची अदलाबदल केली पाहिजे म्हणते. तर ते आपण पाहूया. डन. ते आपण अदलाबदल करून पाहिली. बरं ठीक आहे, हरकत. 1425 ला आपण 15 न जर कधी भागलं, 1425 ला आपण 15 न भागलं तर 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 दिसू राहिलं स्क्रीनवरती. 5 दोन्ही 10, 4 उरले वरून 2 घेतला. 5 8 40, 2 उरले, 5 5 25 काय. 3 एक 3, 3 9 27, 1 उरला, 3 5 15. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर फक्त 95. मग आपण काय करू 95 प्लस असं करू आपण 95 प्लस 678 गुणेला हे 5 आहे.
डायरेक्ट याला गुणाकार करायचं. 678 गुणिला 5 करून पहा बरं किती होते. 678 गुणिला 5 करसाल तर 3390 होते. किती होते? 3390. ओके. 3390 वजाचं चिन्ह जसंच्या तसं. आता काय करायचं आपल्याला? 267 गुणिला 3 करायचं आहे. 267 गुणिला 3. ते 26 त्रिक 78, 7 त्रिक 21. 780 21. किती होते? 800 801 होईल. हे होईल याचं 801 होईल. 801 याच्यानंतर बरोबर दिलेला आहे 569 गुणिला 4. आता 57 चौक त्याच्यामधून 4 वजा किती होईल? 267 गुणिला 569 गुणिला 4 म्हटलं तर आपण 2276 होईल. 2276 प्लस 51 आटी. हां, हेही करून घ्या लागेल ना. 51 आटी 8 45 408 500 8 45 408 होईल का रे हे? काय 8 एका 8 8 45 408. बरं, हे 408 झालं. आपल्याला संतुलित करायचं आहे म्हणजे दोन्ही गोष्टीची अदलाबदल करायची आहे. दोन्ही गोष्टीचं उत्तर सारखं यायला पाहिजे. ह्याची पहिले थोडासा फरक समजून घ्या. एवढं झालं. इथं पहिले जे बेरजेचं घर आहेत ते पटपट जोडून द्या. 95 प्लस 3390. 95 प्लस 3390 किती होईल? 3485. किती होते? 3485 वजा 801 बरोबर बरोबर होईल 2276 बरोबर 2276 प्लस 408 प्लस काय होईल? 408 होईल. बरं, आता आपल्याला दोन्ही याचं उत्तर बरोबर आणावं लागते. त्याच वेळेस ते उत्तर पहिलं ऑप्शन व्हॅलिड होईल, नाही तर मग ते उत्तर चुकून जाईल. तर 3485 मधून 801 गेले. पहिले वजाबाकीचे घर वजा करून टाकू ना आपण. तिकडे बरोबरचं चिन्ह आहे. तर किती होतात? 2684 होतात. किती होतात? 2684. 2684 आले या दोन्हीचं. 2276 2200 2276 प्लस 408. 8 अधिक 6 1404. हातचा आला 1 7 अधिक 1 8. 4 अधिक 2 6 आणि हा 2. 2684 याचंही आलं. मग 2684 याचं आलं. 2684 याचंही आलं. मग याचं उत्तर हे संतुलित झालं म्हणजे पहिलं उत्तर लागू पडलं आणि तो आपला लकी ड्रॉ लागला असं म्हणाल. तो आपला लकी ड्रॉ लागला कारण की एवढे सारे उत्तर चेक करणं सोपं काम नाही. ओके, ते आलं संतुलित. दोन्हीच उत्तर 2684 आलेलं. तर प्लस म्हणजे वडील आहेत, वजाबाकी म्हणजे भाऊ आहेत, स्टार म्हणजे पत्नी आहेत, भागाकार म्हणजे मुलगा आहे. तर आपल्याला हे स्टेटमेंट दिलेलं आहे. तर क्यूचे आर सोबत काय नातं आहे मला सांगायचं आहे. आत्याच्या मामाच्या मावशीच्या काय आहे तर ते पाहून घेऊ. प्लस म्हणजे काय? पहिली दिलं आहे स्लॅश. स्लॅश म्हणजे काय? ए हा बीचा मुलगा आहे. म्हणजेच आर हा मुलगा आहे. कोणाचा? बीचा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? चा मुलगा. मुलगा आहे म्हणजेच काय? प्लसचं चिन्ह सांगितलं मी तुम्हाला पहिलं सेशन, दुसरं सेशन पाहून घ्या. भाऊ-भावाचे रिलेशन आपण बरोबरच्या चिन्हानं, पती-पत्नीचं रिलेशन आपण गुणाकारच्या चिन्हानं, ठीक आहे. आणि जर कधी त्याचा जो अपत्य असेल ते आपण त्याच्या खाली लिहितो आणि त्याचा बाप असेल त्याच्या वरती लिहितो. काही हरकत नाही. आता हा प्रश्न पहा काय म्हणते. प्लसचं चिन्ह आहे. ए हा बीचा मुलगा आहे म्हणजे आर हा पीचा मुलगा आहे. पण पी त्याची आई होय का बाबा होय अजून कन्फर्म नाही. मी सध्या ठरवू नका. प्लसचं चिन्ह काय म्हणते? ए हा बीचे वडील आहेत. सॉरी, प्लसचं चिन्ह काय म्हणते? ए हे बीचे वडील आहेत. म्हणजे पी हे वडील आहेत. कोणाचे? पी जर कधी वडील आहेत क्यूचे, साहजिकच यांना पहिल्या स्टेटमेंट सांगितलं होतं आर आर हा मुलगा आहे पीचा. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं का पी वडील आहेत. कोणाचे? क्यूचे. म्हणजे हे दोघं भाऊ-भाऊ असायला पाहिजे किंवा बहीण-भाऊ असायला पाहिजे. पण 100% हे त्याच्यात वडील झालेले आहे. पुढचा वजाचं चिन्ह काय म्हणते? वजाचं चिन्ह आहे माझ्या मित्रांनो, ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे क्यू हा भाऊ आहे. क्यू हा कोणाचा भाऊ आहे? हा आहे यमचा. ओके. हा यमचा भाऊ आहे. तर क्यूचे आर सोबत नाते काय?
क्यूचा आर सोबतचं नातं काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? भाऊ-भाऊ असायला पाहिजे. ओके. आणि आर, क्यू आणि एम हे भाऊ-भाऊ हे होऊ शकते मुलगी असेल किंवा मुलगा असेल एम. त्यामुळे याचं काय म्हटलेलं आहे ऑप्शन क्यूच्या आर सोबत काय आहे? तर भाऊ-भाऊ. दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या होत्या. 3 प्रश्नार्थक चिन्ह 16, 25 पहा काय आहे तर 1, 3, 16, 25 आपल्याला इथं 3चा फरकानं काढता येते का? 3चा फरक. इथं दिलेला आहे 9चा फरक. इथं कितीचा फरक येईल? थोडंसं आपल्याला आता वाचून घ्या आणि विचार करायचा. याचा विचार करा. जर आपण 1चा वर्ग केला, 1 येते त्याच्यामधून 1 वजा केला तर 0. 2चा वर्ग केला, 4 येते त्याच्यामधून 1 वजा केला तर 3. 3चा वर्ग करायला गेलं 3चा वर्ग हां. 3चा वर्ग. 3चा वर्ग करायला गेलो तो 8 होते. 8 मधून जर कधी आपल्याला 1 केला, 8 मधून आपण 1 वजा केलं, सॉरी 3चा वर्ग 9 होते रे. 3चा वर्ग किती? 9. 9 मधून जर कधी आपण 1 वजा केलं तर किती होते? 8. या प्रश्नात एका वर्गात एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून वर्णानुक्रमाने बसलेल्या ए, बी आणि एफ विद्यार्थ्यांना त्यांच्या उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा 2 गुण जास्त मिळालेत. तर डीला जर कधी 74 गुण मिळाले तर एने किती? सोपी प्रश्न आहे. किती लोक आहेत? 6 लोक आहेत. ए, ई, ई, बरं. डीला किती गुण मिळालेले आहेत? या डीला 74 गुण मिळालेले आहेत. आणि आता प्रश्न व्यवस्थित वाचा. वर्गात एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून असलेले वर्णानुक्रमे ए, बी, सी, डी या विद्यार्थ्यांना उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा डावीकडील विद्यार्थ्यांना म्हणा लागेल ना, उजवीकडील विद्यार्थी हे डावीकडील विद्यार्थ्यांना 2 गुण जास्त मिळाले. साहजिकच याला भेटले असेल 72 गुण. याला भेटले असेल 70 गुण. याला भेटले असेल 76. याला भेटले असेल 78. याला भेटले असेल काय म्हणते येने किती गुण मिळवले? तर येने गुण मिळवलेले 80. येने किती गुण मिळवले? तर एने गुण मिळवले असायला पाहिजे. प्रश्न खूप सोपा होता. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रमेश हा शब्द 92, 61, 42, 28, 19 असं लिहितो. तर रोम हा शब्द 91, 21, 4 असं लिहितो. तर पाव हा शब्द का लिहिला? त्याही एबीसीडी. थोडासा विचार करा. आपण एबीसीडी जसं लिहून दिलं होतं तुम्हाला. ए, एफ, एच, आय, ए, एल, एम, एन, क्यू, आर, एस, क्यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. माझ्या मित्रांनो, इथं नंबर सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. नंबरवरच प्रश्न आहे. बरं आता पहा. प्रश्नात व्यवस्थितरित्या वाचा. रमेश काय आर काय? आरच्या वरचा अंक काय आहे? आय. किती आहे? 9 अंक आहे. म्हणजे एकंदरीत यानं याच्या लेटरच्या अपोजिट नंबर घेतलेला आहे. याच्या लेटरच्या अपोजिट लेटरचा नंबर घेतलेला आहे. डायरेक्ट आपण पहा जर कधी तो आणखी थोडं चेक केलं. हा ए आहे. ए इथं आहे. याचा अपोजिट अंक झेड आहे. झेडचा लेटर किती घेतलं? बरोबर 26 घेतलं. पाहून घ्या. हे सगळं तुम्हाला जसं मी सांगितलं व्हिडिओ पॉज करून पाहता येईल. तसंच आपल्याला पी-ओ-डब्ल्यू म्हटलेलं आहे. आता मला इतकं सांगा, पी येतो 16व्या क्रमांकाला, ओ येतो 15व्या क्रमांकाला, डब्ल्यू येतो 23व्या क्रमांकाला. या 23व्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते डी म्हणजेच 4 येईल. ओ आहे 15.
15 हां, 15व्याच्या अपोजिट लेटर एल म्हणजे 12, तर 12 येईल. टी, टीच्या अपोजिट क्रमांकाचं लेटर आहे 11, 11 म्हणजे 11, 12, 11, 12, 4 या प्रश्नात पाहिलं पाहिजे. काय होईल? 11, 12, 4. खालीलपैकी कोणता अक्षर समूह विषम आहे? काय? 26, 25, 24, 23 इथपर्यंत ओके आहे. इन चेंज 24, 23, 22, 21 इथपर्यंतही ठीक आहे. इथपर्यंतही ठीक आहे. 22, 21, 22, 21, 20 आणि इथं 19 पाहिजे होता ना, एस पाहिजे होता ना, WUT आहे का? समूह वेगळा आहे. इथं काय पाहिजे होता? इथं यस पाहिजे होता. 3, 6, 12 प्लस 6 प्लस 3 प्लस 6 प्लस 12 प्लस किती व्हायला पाहिजे? 24. फरक डायरेक्ट दुप्पट उरला. 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24 आणि 24 ते 48 या प्रश्नाचं उत्तर 48. विशिष्ट सांकेतिक भाषेत हेनला 85, 14 असं लिहिल्या जाते. मोनोला 13, 11, 14, 15 असं लिहितात. तर नेराला काय लिहिलं जाईल? NRA याचा नंबर आहे जसाच्या तसा. N म्हणजे 14, E म्हणजे 5, R म्हणजे 18, E म्हणजे 14, 5, 18, 1. 14, 5, 18, 1 सर्वांना समजलं का रे? त्या प्रकारे 45 प्रश्न पाहिलेले आहेत. इंग्रजीचे प्रश्न आपल्या ज्या मॅडम आहेत त्या या गोष्टी मला क्लिअर करून देईल. तर हे होतं 25 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला नगर परिषद कर निर्धारांचा पेपर शिफ्ट क्रमांक. याच्या आधी ऑलरेडी आपण 2 शिफ्ट अपलोड केलेले आहेत ते पाहून घ्या. महत्त्वाची गोष्ट त्याची जी प्लेलिस्ट बनलेली आहे त्या प्लेलिस्टला सगळ्यांपर्यंत जेणेकरून त्यांना सुद्धा ओके. चला भेटूया आपण अशाच एका व्हिडिओला. जय हिंद.